नमस्कार. रिकॉल लाईफ क्लिनिक्समधून मी डॉक्टर मधुरा भिडे. या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच वेळा आपण डायबिटीजबद्दल बऱ्याच यूट्यूब व्हिडिओजवर ऐकत असतो. बरेच जण आपल्या पद्धतीने डाएट करत असतात, व्यायाम करत असतात, त्यांच्या त्या गोळ्या सगळ्या चालू असतात. पण याचबरोबर त्या वाढलेल्या ब्लड शुगरने कधीतरी आपल्या शरीरामध्ये काहीतरी इम्पॅक्ट झालेला असतो आणि सातत्याने ब्लड शुगर थोडी हाय राहिली तर आपल्या शरीरातल्या काही अवयवांना म्हणजे लिव्हरला म्हणा काही थोडं फॅट वाढत राहतं किंवा कधी डोळ्यांना, त्वचेला, नसांना, ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्यांना काहीतरी परिणाम दिसून येतो आणि त्यामुळे आपल्याला ब्लड शुगर कंट्रोल ठेवावी लागते. नुसती गोळ्यांनी ब्लड शुगर कंट्रोल राहत नाही तर त्यासाठी अर्थातच डाएट आणि व्यायाम हा करावाच लागतो. त्याचबरोबर आपल्याला आपली लाईफस्टाईल सुद्धा चांगली ठेवावी लागते. पण याबरोबर आपल्याला पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स नको असतील तर आपल्याला थोडी काळजी अधिक घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या डोळ्यांची रक्षा करायला हवी, लिव्हरची रक्षा करायला हवी, त्याचबरोबर त्वचा चांगली ठेवण्यासाठी वेसल्स किंवा रक्तवाहिन्यांचं रक्षण करणं आवश्यक आहे, जिथे फॅट साचू नये असं आपल्याला अभिप्रेत आहे. तर या सगळ्यासाठी आपल्याला आपली जी काय औषधं आहेत ती चालू ठेवायचीच आहेत. पण त्याचबरोबर जर तुम्ही आयुर्वेदाचं सुद्धा थोडं आचरण केलं, त्यात दिलेली दिनचर्या सांभाळू शकलात, त्यात दिलेला व्यायाम प्रकार जे काही पद्धती सांगितल्या आहेत त्या जर फॉलो करू शकलात आणि त्याचबरोबर काही आयुर्वेदिक औषधं सुद्धा घेऊ शकलात तर तुम्हाला त्याचा चांगला परिणाम झालेला दिसतो. आणि बऱ्यापैकी मी बघितलंय गेल्या 25 वर्षातल्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्यापैकी आपल्याला कॉम्प्लिकेशन्स अडवता येतात. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की पुढचे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत तर तुम्ही आयुर्वेदाचा हात धरायला हवा. आणि जर तुम्हाला असं वाटलं आयुर्वेदिक चिकित्सा घ्यायची आहे तर रिकॉल लाईफ क्लिनिक्समध्ये तुमच्यासाठी भरपूर प्रकारच्या ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहेत. तर याचा जरूर फायदा करून घ्यावा. धन्यवाद.